म्हणते नाच ना तू. तुला म्हणते ग तुला म्हणते ग. हो का ग हो ना मग. चालायला मग जायला नाचायला करायला कुठे जाईल आपण? समोर आहे ना नाही नाचायला रे. मला नाचता नाही येईल ना. हो काय ना हो ना मग. फिरायला मग जाते. हा राऊंड पर्यंत तुम्हाला 3 मिळालेले आहे आणि सुरुवातीला 4 पॉईंट मिळालेले आहे. हो ब्रँड ठीक आहे ना. यह है एमपी सुरमाबाई. अरे वाह, क्या बात है. वाह वाह क्या बात है. खाने में पुलाव भात है. बहुत ही कच्चा भात आहे शाबाश. माय बाप हो तुमच्या चरणावरती डोकं आहे. दोन्ही शहराचे प्रारंभिक गणा गवळीचे राऊंड समाप्त होऊन दुय्यमीचा एक राऊंड समाप्त झाला. माझ्या जोडीला या बाबा बाद में गाएंगे. 100 रुपए का नजराना है. बिल्कुल बाबा वो गाएंगे. तर तुम्हाला सांगतो काय. माझ्या जोडीला नावाजलेल्या गावातल्या सर्वांनी शाहिरा
तहसीलदाराचा. हो ना. बरोबर आहे. बरोबर आहे. तहसीलदार म्हणजे तहसीलदार म्हणला बाप होता. शिकण्यासारखा आहे, तर्कशक्तीचा प्रश्न आहे. तहसीलदार त्याचा बाप होता, त्याचा मुलगा. त्या तहसीलदाराचा मृत्यू होते म्हणजे तो मरते. त्याचा मुलगा स्मशान घाटावरती 6 दिवस घास घेऊन जाते. 6 दिवस तो कावळा घास खात नाही. पण 7व्या दिवशी एक व्यक्ती त्याला भेटते. तो त्याच्या बापाचा मित्र राहते आणि म्हणते काय त्या बाप घास नाही खाऊन राहिला का म्हणते. म्हणजे कावळा मी येतो म्हणते 7व्या दिवशी त्यासोबत. कसा नाही खात मी पाहतो म्हणते. तो व्यक्ती जाते आणि तो व्यक्ती म्हटलं असं का करते का तो कावळा घास खाते. हो ना. तो मॅडम साहेब म्हणते काय म्हणते. मटणाची गोटी ठेवते. ओके माय मटणाची गोटी. त्या इकडले कावळे मटण खाते का. नाही जी, हा व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालते. अच्छा मटण म्हणजे बकरा होते. हा हे लक्षात ठेव. चिकन वेगळा आहे, मच्छी वेगळी आहे. बोलता बोलता बरं मांस म्हणते तू मटण म्हटलं. मटण याने काय होता मी बकरा होता. मटण याने बकरा होता. आणि म्हणून कावड्याच्या पायाले घुंगर बांधले तो मोरा सारखा नाचन कावड्याच्या पायाले घुंगर बांधले तो मोरा सारखा नाचन घुबडाले जर पिंजरात बंद केलं तो रागो सारखा बोलन का. डुकरानं बॉलिंग केली तर त्याले म्हणतील का कपी. आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं सुरमाबाई ते गद बनन का बघी. काय तिने उत्तर देतो माझ्या प्रश्नाचं. तर्कशक्तीचा प्रश्न आहे, तर्कशक्तीचा. तहसीलदार आणि त्याचा म्हटलं म्हणजे त्याचा मित्र होता एक. त्याच्या मित्राला माहित होतं याची करामत म्हणजे कुणाची तहसीलदाराची. याचे धंदे माहित होते. देखो भैया सीखने लायक है, इसमें से कहानी को सीखने लायक है. आता हा गेला. कोण गेला. हा मित्र गेला स्मशान घाटावरती त्या पोराला घेऊन. त्या बाप मध्ये 6 दिवस झाले म्हणे कावड्यामध्ये म्हणजे घास नाही खावडाला. म्हणजे लोक म्हणतात की कावड्यामध्ये त्याची आत्मा राहते बा म्हणून. असं मी नाही म्हणत, लोक म्हणतात. हा आज आवतन घेऊन उद्या जेवाले, आज आवतन घेऊन उद्या जेवाले असं म्हणतात नाही का. तर तो व्यक्ती काय करते खिशामधून 500ची नोट काढते. 500ची नोट काढते. ते त्या घासावरती ठेवते. जशी ते ठेवते तो कावडा घेते आणि तो घास खाते. तो मुलगा विचारते आतापर्यंत घास नाही खाल्ला म्हणते आणि 500ची नोट ठेवली तर घास खाल्ला म्हणते. तर बरोबर आहे म्हणते. त्या बाप तहसील मध्ये म्हणते 500 रुपये घेतल्याशिवाय कोणतेच काम नव्हतं करत. पैसे घेतल्याशिवाय तो काम करत नव्हता म्हणते. तर म्हणून हे करामत आहे. याले म्हणते तर्कशक्ती. आता तू म्हणशील, आता तुला जसा प्रश्न विचारला पाहू शकते पण ऐकू शकत नाही. बरोबर आहे ना. हे डोळे पाहू शकते पण ऐकू शकत नाही. बरोबर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे डोळे पाहू शकते पण ऐकू शकत नाही. हे झालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर. आजी कोण म्हणते प्रश्नोत्तरामध्ये काही नाही. अरे प्रश्नोत्तरामध्ये जे मजा आहे का नाही ते पुऱ्या शायरीत नाही म्हणतो मी तर. बरोबर. विचारणारे खोलणारे पाहिजे. आणि म्हणून मॅडम साहेबा मारूंगी ज्ञान से और मरेगा शान से. असं ज्ञान से नाही का. आणि म्हणून काय म्हणतो काय शब्दाची मर्यादा मी मोडणार. हा ला 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 ला. अरे वा. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही. शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. ताकदीनं भिडलो या मोंगा हवे
हवेलीमध्ये हे पलटवल्याशिवाय सोडणार नाही. ज्ञानानं बरं असं हा तर भलतं मॅडम तुला बोलणार नाही, बिलकुल नाही बोलणार. तुला माहिती आहे माझ्या समोर, मला माहिती आहे तुझ्या स्वभाव. नाही ना तू मारेंगे ज्ञान से तो मैं भी ज्ञान से खेलूंगा. बरोबर आहे. भलतं भलतं तुला बोलणार नाही, पण आज थोडस तुला बोलल्याशिवाय राहिला नाही. अरे बापरे. काय जास्त नाही का हा असं का म्हणतो. आता झाले 2-2 राऊंड, झाले आता झाले 2-2 राऊंड, सुरमा बाईले चढला तर. हॅलो पूर्व मुख्यमंत्री राज्यमंत्री श्री नानाभाऊ मोहोळ का आगमन हो चुका है बजाय टोक में, वो आगे अपने स्टेज पर उपस्थित रहे. हो हो आता झाले 2-2 राऊंड, सुरमा बाईले चढला तर. वावरल्यावानी करते बाई, आजी हे माराले पायते घाव. तुझ्या आवाले डावाले भेट नाही, मी छातीले आहो पक्का, आणि सुरमाबाई मारन चौका, हा सूरज मारन छक्का मारीन. कसा ज्ञानाने मारीन. तो मारीन कुठं, मोगाव हवेलीच्या बाहेर मारीन. हा. आणि म्हणून बाईचं गाणं आहे काय मारूंगी ज्ञान से मरेगा शान से. तो ठीक आहे. आता माझं सुद्धा काय म्हणण्याचं लक्ष असू द्या बाई. अरे रुते न संगवा खटिया पे, अरे तकिया लगाई के, अरे सैया जी, अरे सैया जी, अरे सैया जी बिलवा मांगे रे, मांगे रे, मांगे रे. आणि म्हणून शान से बैठो मेरे दोस्तों, ये सामना बड़ा तगड़ा है, चक्कू छुरे की बात नहीं, ये गुरु ज्ञान का झगड़ा है. सामना करना बराबरी का, जो तुम्हारे समझ में आता है, और दिन भरे में मोघाव में पता चलेगा कि कौन पलटी खाता है. निर्णय हे जनता लावल. आणि म्हणून बाईचं म्हणणं आहे की नीले निशानचे शायर नको, हिलाना मजाक का काम नाही. अरे बापरे. बिलकुल नाही बाई. कुठं हे सिंगल हट्टी असंही नाही तसंही नाही हालत. हे माहित आहे, याच्यात काही वाद नाही, काही शंका नाही, काही ठाऊक नाहीये. हा लेकिन नीले निशान वालों जरा गौर तलब हो जाओ. क्या कहना है. होगी तू नीले निशान की रानी, इधर खड़ा कलगी का वजीर है. चला ले कितने भी तीरे, बंदा मरने को हाजिर. क्या बात है. सर कट जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा, और हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा. आजमाना है तो आजमा ले, बंदा निशान कलंगी वाला है. खैरे गैरे नत्तू खैरे का नाही, गुरु ब्रह्मा का लाला. क्या बात है. लाला है. आणि म्हणून मारूंगी ज्ञान से मरेगा शान से. असं करतल हो जा कहने का कह रहा मेरा. क्या अरे कंबल कसून कर तू शाहिरी, अरे कंबल कसून कर तू शाहिरी, अरे कोण्या कामाची हे मुजोरी, नाही तर टाकीन तुझ्या. अरे उसको लाने दो ना. हेलो, ये कौन सी बात होगी. 100-150 किलोमीटर से हम आते काय के लिए यहाँ पे. या काका तू तो देता नहीं और लोगों को देने देता नहीं.
ऐसी बात नहीं। ओहो, क्या कहना है? क्या कहना है? अरे कंबल कसून कर तू शाहिरी, अरे कंबल कसून कर तू शाहिरी, अरे कोण्या कामाची हे मुजोरी, नाही तर टाकीन तुझ्या नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, अच्छा चाबी आणि पुरी खोलीन तुझी तिजोरी, नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, आणि खोलीन तुझी तिजोरी. कंबल कसून कर तू शाहिरी, अगं कंबल कसून कर तू शाहिरी, कोण्या कामाची हे मुजोरी, नाही तर टाकीन तुझ्या नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, आणि खोलीन तुझी तिजोरी, टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, आणि खोलीन तुझी तिजोरी. नवरा हकले वखर बायको आणि भाकर, तो जमाना गेला झोपून राहते अर्चिना, नवरा पुसते फरशी, हा जमाना आला. काय म्हणायचं बांधवानो? काय नवरा हकले वखर बायको आणि भाकर, तो जमाना गेला झोपून राहते अर्ची, नवरा पुसते फरशी, हा जमाना आला. कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वार. ते चारण्याचं विटमिन नाही, ते टमाटर वरून दिसते लाल. मी विचारतो खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का? नाही आणि जे पंक्तीच्या जेवणाला मजा येते बाबाजी, ते बफेच्या जेवणाला येते का? अजिबात नाही. पण कहाणी वेगळी आहे. कशी? लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते, आणि जशी लग्नाची वेळ उद्या मामाजी, मग का होते ते नवरी मागच्या दरातून उठून पडते. असं कुकू लावणीपर्यंत माय माऊली बरोबर राहते, आणि कुकू लावणी झाली मग का म्हणते तू ये रे म्हणते, मला माय बापानं फसवलं म्हणते, अगे मग मला घेऊन जा म्हणते लवकर. अरे बाबा तू तर पडते, पण तो बाप बिचारा गावामध्ये खाली पाहिजे, तो भाऊ बिचारा गावामध्ये खाली पाहिजे, त्याच्या इज्जतीचा फालुदा होते. विचार कर, मा जाणारे जरी तुझे पाय असन, म्हणजे नेणारे जरी त्याचे हात असन, पण जाणारे तुझे पाय आहे. अगदी बरोबर. हे तुझ्यावरती आहे, तू शहाण आहे. जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणाना कोणाचा आधार आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे. शायरी नंगा नाच नहीं है जी, नहीं ना. ताकत होना हो करने की. क्या बात है? शिवाय शब्द दिला शायरी होते का? नाही. आणि म्हणून अरे कंबर कसून कर तू शाहिरी, अरे कोण्या कामाची हे मुजोरी, नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी. तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. पुरी सेंटर जेल मान के रखी यार. टाकीन तुझ्या ताल्यात चाबी, आणि पुरी खोलीन तुझी तिजोरी. हा खोलीन तुझी तिजोरी, नाही का? कोणता ताला, कोणती चाबी? पहिले गाणं ऐकून द्या बांधून काय म्हणणार.
आमच्यापेक्षा तुम्ही लोक ज्ञानी आहे हो पण तू बाई हा काय अरे चोरी करून काजल बाई आणि तू करशील ग शिर चोरी नाही तर टाकीन तुझ्या टाकूनच द्या नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी फकीर नहीं होता नहीं कमिटी वाला जरा गौरतलब हो जाओ एक चीज से कोई सिकंदर नहीं होता नहीं एक हाथ से कोई फकीर नहीं होता नहीं ये तो केस जीतने के बाद पता चलता क्या क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता क्या बात है वकील नाही होता प्रत्येकाच्या खांद्यावर काराकोट राहिला आणि तो ऍडव्होकेट झाला म्हणजे झालं का नाही सर्वांच्या हातामध्ये चंग राहिला शाहीर झाला का नाही क्वालिटी प्लस क्वांटिटी दोन्ही गोष्टी असायला बरोबर आहे नाही का नाही ना आणि म्हणून बोलत नाही खोटं नाही नाव आहे तुझं मोठं खरंच आहे नंबर 1 वर आहे हो आहे ना हा आणि जनता आहे हुशार इतकी पण ठेवतील नाव मोठं हे कोणी म्हणतील का सुरतचं नाही जमलं कोणी म्हणतील सुरमाबाईचं नाही जमलं म्हणतील नाही का हो 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 माझ्यापेक्षा तुझं अगोदरचं काम आहे मी सांगितलं ना माय काय बुधवार 8 दिवस पावलं केलं धावलं काम आहे का असं काम आहे आणि म्हणून चाबी कशाची आहे ताला कशाचा आहे ते तुम्हाला सांगतो बांधवांनो जर लक्ष सुद्धा काही म्हणणं अकराची आहे ताबी अकलाची आहे चाबी अनुभवाचा ताला अकलाची आहे चाबी अनुभवाचा ताला काही सुर गायन करते सुरमाचा बोलबाला काही सुर गायन करते सुरमाचा बोलबाला अकलाची आहे चाबी अनुभवाचा आहे ताला अकलाची चाबी आणि माझ्या अनुभवाचा ताला आहे छोटासा अनुभवाचा ताला आहे आणि म्हणून अरे गुरु ब्रह्माचा आहे गहात अरे या शाही सूरजच्या डोक्यावरी नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी नाही तर टाकीन तुझ्या ताल्यात चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी पूर्व राज्य स्कूल शिक्षा मंत्री यांच्या मोगाव मध्ये दिवाळी निमित्त आगमन होण्या माझा संपूर्ण हिंदी मराठी गेला चला पूर्व राज्यमंत्री शिक्षा मंत्री यांचं मोगाव मध्ये दिवाळी निमित्त आगमन झालं तर त्यांचं संपूर्ण कमिटी तर्फे अभिनंदन करत आहे आणि प्रेक्षक बांधवा करताय जोरदार टाळ्या होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या होऊ द्या होऊ द्या होऊ द्या त्यांचं स्वागत आहे तसे सन्मान्य एवं नगर परिषद
अध्यक्ष संदीप दादू घाटोळे यांना पण दिवाळीच्या शुभेच्छा. अच्छा चलो, कल क्या हुआ जाने दो, आज का दिन बड़ा अच्छा है. और संदीप दादू घाटोळे आपको दिवाळी की हार्दिक शुभेच्छा आहे, हार्दिक शुभेच्छा आहे, हार्दिक शुभेच्छा आहे. हा तसेच नंदभाऊ शाहीर कलंगी मंडळवाले मुक्काम पंढरी यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 101 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. तसे श्रीमानी पिंटूजी फरकरसे यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. लाख लाख शुक्रिया, धन्यवाद. शंकर दादा फरकस से मोगा हवेली रेमंड कंपनी, इनकी ओर से 50 रुपये का नजराना आया. इनका मैं तहे दिल से अदा करता हूँ. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. तर बघा आता बाईनं गाणं म्हटलं होतं. कोणता? क्या बात है. मी गायली चिलम, तर बाईनं गावला बुड्डा. कोणता? चिलमच्या जागी दुसरं काहीतरी वेगळं सादर करायला पाहिजे होतं. काही हरकत नाही, तुम्हाला ते जमलं, तुम्ही बुड्डा म्हटला. पण चिलमीनं बुड्डा नाही जमला बाई, नाही. पण बुड्ड्याने मी बुड्डी जमवतो. हो. हा मी करतो बरोबर. हा पण कसं आहे, कसा? एक म्हातारा गेला बाजारात, त्यानं दागिनं चोरलं. दुकानदारानं त्याच्या पोरानं त्याला धोत्रात मुतवलं. ओके. नदी नाले वाहून गेले. पिल्लू मुंगीचं म्हणजे एक मुंगीचं पिल्लू वाचलं म्हणते. तर तो दुकानदार कोणता, कोणता? तो म्हातारा कोणता, कोणता? तो मुलगा कोणता, हा. ते मुंगी कोणती. हे कोण तर सांगल? मी कायले आलोय, मग सांगा ना लवकर. सांगतो ते जागरण जास्त होऊन राहिलं. तर नाही का जेव्हा तर म्हातारा आहे, एक मिनिट, मन नावाचा म्हातारा. आता लक्ष सुद्धा बांधून आध्यात्मिक घेऊया. मन नावाचा म्हातारा आता तो धावला कोणाच्या मागं, म्हणजे दुकानदार कोण, लोभ. मन नावाचा म्हातारा लोभाच्या मागं धावला. तर त्यानं दागिनं कोणतं चोरलं. जेव्हा जेव्हा मनानं लोभीपणा केली तेव्हा माणसाच्या मागं दारिद्र्य धावली. तेव्हा माणसाच्या मागं दारिद्र्य धावली. तर दारिद्र्य रूपी दागिनं चोरलं. म्हणजे म्हातारा झाला मन, दुकानदार झाला लोभ, आणि दारिद्र्य म्हणजे दारिद्र्य रूपी दागिनं चोरलं. आता त्याचा मुलगा कोण, तर लोभाचा मुलगा बाई क्रोध. लोभाचा मुलगा क्रोध म्हणजे मनाले ज्या ज्या गोष्टी नाही भेटल्या तर मनाले येते क्रोध. लोभाचा मुलगा झाला क्रोध. तर बाईचं म्हणणं आहे सर्व वाहून गेलं, एक मुंगी वाचली. बरोबर आहे. तर एक मुंगी म्हणजे ते म्हणजे माणसाची कीर्ती. मेल्यानंतर कीर्ती किंवा अपकीर्ती याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वाचत नाही. पुन्हा बाई एवढं विचारलं म्हणून मी ना एवढं सांगितलं मॅडम साहेब. याच्यावर तर तुम्ही विचारणार नाही, मी सांगणार नाही. हा मी तो शाहीर नाही. पण आता माझं गाणं काय म्हणते, इकडं म्हातारा तर इकडं बुट्टी. आता लक्ष असू द्या. हा तसे नितेश बाबू यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपये मिळालेले आहे. अरे मेरे वाली को ससुरवाड़ी को लेके जाऊं क्या, जाऊं क्या, जाऊं क्या, जाओ ना. मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, और बोल मैं हल्की बजाऊं क्या, तुझसे मिलने आ जाऊं क्या, बोल मैं हल्की बजाऊं क्या. आणि म्हणून काय म्हणते बाईचा म्हातारा, काय? आमची बी मराठीमध्ये बुद्धी आहे. तर लक्ष असू द्या. अरे एका बुट्टीला जवानी आली, अरे एका बुट्टीला जवानी आली, अरे फजिती तुम्ही पहा, अजी पहा, अजी पहा. ओके माय, बुद्धीले जवानी आली. तिनं बुड्डा केला स्वाहा, स्वाहा. तिनं बुड्डा केला स्वाहा. बापरे, काय केलं बुड्ड्याले मारून, काय केलं. झगडे केले 10, तिनं बुड्डा केला स्वाहा, पण झगडे केले 10. एका बुट्टीले जवानी आली फजिती तुम्ही पहा, तिनं बुड्डा केला स्वानं झगडे केले 10. ओके माय. 10 झगडे. बुट्टीनं त्या बुड्ड्याची पिचकली नट्टी. माय माय. हा त्याला केला जागेवर लंबा, आणि तिनं 10 झगडे केले. बापरे, तर बघा काय झालं, काय झालं. लग्न झालं.